बृहन्मुंबई ऑनलाइन बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग द्वारा ऑनलाइन अध्ययन अध्यापन वर्ग में बच्चों आपका स्वागत है। बच्चों, मेरा नाम मधुलिका गुप्ता है। मैं आपकी मराठी विषय की टीचर हूँ। मेरे स्कूल का नाम शिवम विद्या मंदिर है। बच्चों, आज हम चित्रे पाहू आणि गप्पा मारू हे पाठ आपण मराठी विषयात शिकणार आहे। ठीक है मुलांनो? तो बच्चों, उससे पहले हम एक सुविचार देखेंगे। ठीक है, चलिए हम अपने सुविचार की तरफ चलते हैं। हाँ बच्चों, हमारा ये सुविचार है आज, अनुभव सबसे अच्छा शिक्षक है। आज का हमारा सुविचार है, अनुभव ये सबसे अच्छा शिक्षक है। अनुभव का मतलब होता है हम जो देखते हैं, सुनते हैं, समझते हैं, ये हमारा अनुभव है। हमारे साथ जो भी घटित होता है ये हमारा अनुभव है। तो अनुभव से हम बहुत कुछ सीखते हैं। छोटे बच्चे हैं ना, तो हम लोग बहुत कुछ सीखते हैं बच्चों। हम कुछ चीज़ें देखकर उनको समझते हैं। चलिए बच्चों, आज की तारीख है 24 ऑक्टोबर 2020। वर्ग दुसरी, विषय मराठी, पाठ 7, चित्रे पाहू आणि गप्पा मारू। चित्रे पाहू गप्पा मारू, तर मुलांनो, इथे मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते। तर हे बघा, हे आपलं पाठ आहे, मराठीची पुस्तक आहे, मजेत शिकूया दुसरीचा वर्ग आहे। इथे पाठ तुम्ही बघितला आहे की चित्रे पाहू आणि गप्पा मारू। तर मुलांनो, तुमच्यासारखी छोटी मुले इथे आहेत। हे बघा, दिसतंय ना तुम्हाला, एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे। तर हे मुलं मुली आपल्याबद्दल काहीतरी सांगत आहे। तर त्याआधी आपण एक गोष्ट ऐकणार। ठीक आहे मुलांनो? चला, तर एकदा काय झाले कि अपन पाठ शुरू करायच्या आधी एक हिंदी में हम लोग एक गोष्ट गोष्ट मतलब कहानी सुनेंगे बच्चों। जब हम लोग विद्यालय में जाते हैं तो हम पढ़ाई करते हैं, मैदान में जाते हैं तो हम खेल खेलते हैं। इसी तरह से जब भी हम विद्यालय में जाने के लिए तैयार हो जाते हैं जल्दी से, है ना, कुछ बच्चे थोड़ा लेट हो जाते हैं, लेकिन आपने देखा होगा कि जब बच्चों को कहा जाए आज विद्यालय में कुछ कार्यक्रम है, स्पर्धा है, तो बच्चे उत्साह से, स्फूर्ति से तैयार हो जाते हैं। और जब अगर बच्चों से कहा जाए कि आपकी पिकनिक है, तो बच्चे तुरंत, मतलब 7 बजे बुलाया तो वो 6:30 पौने 7 बजे तक स्कूल पहुंच जाते हैं। तो बच्चों, आज हमारे विद्यालय की एक पिकनिक जाने वाली है, वर्ग दूसरी की एक पिकनिक। पिकनिक को मराठी में सहल बोलते हैं। तो उन बच्चों की पिकनिक गई। अब पिकनिक जाने से क्या फायदा होता है आप जानते हैं? पिकनिक हम जाते हैं, अलग अलग जगहों पर जाते हैं। हर साल टीचर विद्यालय के वहां से हमें अलग अलग जगहों पर पिकनिक के लिए ले जाते हैं। हम उन जगहों पर जाते हैं, वहाँ के बारे में हमारा खेल मनोरंजन तो होता ही है, हमारा दिल खुश होता है। हम सब विद्यालय के अपने सर टीचर बच्चों के साथ, अपने सहपाठियों के साथ हम पिकनिक पर जाते हैं, तो हम उनके साथ खेलते हैं, हमें बहुत मजा आता है। लेकिन साथ साथ में हम उस जगह की जानकारी भी प्राप्त करते हैं। बच्चों, टीचर आपको बोर्ड पर दिखाएंगी, चित्र दिखाएंगी, तो आपको वो चीज़ जल्दी समझ में नहीं आती। लेकिन जब आप पिकनिक जाते हैं तो आप खुद वहाँ अनुभव करते हैं ना। तो ऐसे ही बच्चों को पिकनिक ले जाया गया, तो सब बच्चे पिकनिक के लिए तैयार हो गए। दूसरे दिन अगले फटाफट 15 मिनट पहले ही सारे बच्चे विद्यालय में पहुंच गए पिकनिक के लिए। सहल जाना है, मम्मी जल्दी तैयार कर दो, हमें पिकनिक पर जाना है। बच्चों को टीचर कहाँ लेके गई? समुद्र के किनारे। आप चौपाटी पे जाते हैं ना मुंबई में, तो टीचर बच्चों को समुद्र के किनारे लेकर गई। तो बच्चे समुद्र पर जाने के अपने बैग में थोड़े बिस्किट, चिप्स, वेफर, बहुत सारी चीज़ें लेकर आए। साथ में कुछ खेलने के लिए सामान लेकर आए। जैसे बच्चे ये थ्रोइंग डिश है ना, तो वहाँ पर ये रिंग जैसे काम भी खेलते हैं। तो ये पासिंग पासिंग रिंग हम लोग खेलते हैं। तो बच्चों ने ये खेलने के लिए भी ऐसे कुछ साहित्य अपने लिए लिए। जैसे कुछ कुछ बच्चों ने ऐसे ऐसे छोटे छोटे से ये बॉल ले लिए। बॉल हम लोग बड़ी छोटी बहुत आकार की बॉल होती है, फुटबॉल बहुत बड़ी, इससे भी बड़ी बॉल होती है ना। तो बच्चे इसको फेंकना, पकड़ना, इस तरह का खेल खेलते हैं। बच्चों को ये बहुत आनंद आता है। सबसे अच्छा बच्चों को बॉल से खेलना बहुत पसंद होता है। तो बच्चे पिकनिक के लिए तैयार हो गए। अब सारे बच्चे जो है
पिकनिक चौपाटी पर पहुंच गए। वहां पे उन लोगों ने क्या देखा कि चौपाटी पर जैसे ही गए तो सब जगह रेत ही रेत थी और पानी था। बच्चों ने बहुत ध्यान से देखा कि अरे, यहाँ तो खेलने के लिए बहुत अच्छा लग रहा है। टीचर ने पहले सब बच्चों को लाइन में खड़ा किया, बच्चों को कुछ सूचना दी, जैसे टीचर आपको हमेशा क्लास में सूचना देती है ना, वैसे ही बच्चों को सूचना दी कि किसी भी बच्चे को दूर नहीं जाना है, सबको आसपास ही रहना है और सभी बच्चे एक दूसरे का ध्यान रखेंगे, कोई पानी के अंदर नहीं जाएगा और आप आराम से खेलिए। सभी टीचर भी अपने बच्चों पर बराबर ध्यान रखे हुए थे। तो बच्चे इस तरह से मैदान में रेत पर खेलने लगे, कोई बॉल से कोई रिंग से खेलने लगा। थोड़े कुछ बच्चे आगे आगे पानी में चलने लगे, पानी के पास जाते। और कुछ बच्चे क्या कर रहे थे कि वो जैसे जैसे पानी पीछे जाता, लहरें पीछे को जाती, तो लहरों के साथ साथ आगे को जाते, लेकिन जैसे ही लहर फिर आगे को आती तो वो बच्चे दौड़कर पीछे भागते थे। बच्चों को इसमें भी बहुत मजा आ रहा था। फिर बच्चों ने देखा कि वहाँ पे बहुत सारे लोग ऊँट गाड़ी, घोड़ा गाड़ी जैसी सवारी कर रहे हैं। वहाँ बहुत सारे लोग कुछ गुब्बारे बेच रहे हैं, कुछ बांसुरी बेच रहे हैं। खुले में ऐसी ही चीज़ें। अब हम लोग घर वहाँ चौपाटी पर जाकर हम लूडो तो नहीं खेलेंगे। वो तो खुला वातावरण है, हवादार है, सुंदर एकदम, बहुत ही आकर्षक हमारा एक मन लगने लगता है वहाँ पर। मनमोहक सी जगह होती है ऐसी जगह घूमने जाना। तो सभी बच्चे खूब खेलने लगे। तो कुछ बच्चे क्या कर रहे थे कि उस वातावरण का आनंद ले रहे थे। कुछ बच्चे पानी के पास खड़े थे तो वो क्या देखते थे, पानी में ही खड़े रहते थे। पानी आता था, पैरों के नीचे से रेत बह जाती थी। बच्चों को वो भी उन्हें पता लगा। अब बच्चे वहां पर अपने पांचों ज्ञानेंद्रिया का काम कर रहे थे। आंखों से देख रहे थे, कानों से सुन रहे थे और नाक से उन्हें कहीं आसपास जो खाना बन रहा था सुगंध आ रही थी। और कुछ बच्चे ऐसे खड़े थे तो जो लहरों का पानी उड़कर चेहरे पर आ रहा था, तो उस पानी को उन्होंने ऐसे देखा तो उन्हें ऐसे जीभ घुमाई, पोंछने लगे तो वो पानी उन्हें खारा लगा। बच्चों ने सब चीजें, बहुत सारी चीजें इस तरह से सोची समझी खेली। उन्होंने देखा कि एक बच्चा, टीचर सब जगह बच्चों को घूम घूम के देख रहे थे, तो कुछ बच्चे क्या कर रहे थे, उसमें कुछ फेंक रहे थे उठा उठा के। उसमें से एक बच्चा था, उसका नाम था श्याम। तो वो श्याम नाम का जो लड़का था, वो क्या कर रहा था, कुछ उठाता था और पानी में फेंक देता था, फिर थोड़ी दूर जाता था, फिर कुछ उठाता था, फिर फेंक देता था। अब सब चीजें टीचर ने देखी। बच्चों ने दिन भर खूब मौज मस्ती मजा किया, खाया पिया, खेले कूदे, पूरा आनंद लिया। और फिर दूसरे दिन बच्चे, उसी दिन शाम को बच्चे अपने अपने घर आ गए। टीचर उनको विद्यालय में लेकर आए, विद्यालय से पालकों के साथ बच्चे अपने घर चले गए। बच्चों को बहुत मजा आया। बच्चों ने घर में अपने मम्मी पापा को सबको बताया, हमने ये देखा, ऐसा किया, वैसे सब बताया। दूसरे दिन बच्चे विद्यालय में आए तो बच्चों, टीचर ने कहा, जैसे कि हमेशा प्रार्थना सुविचार, इसके बाद में टीचर ने बच्चों से कहा कि बच्चों, हम कल कहाँ गए थे। बच्चों ने बताया, टीचर हम कल सहल गए थे, पिकनिक गए थे। अच्छा, तो आपको उसके ऊपर अपने लिए कुछ 4-5 वाक्य बताने हैं कि आपने वहाँ क्या क्या देखा, या लिखना है। तो देखो बच्चों, ये बच्चे तुरंत तैयार हो गए लिखने के लिए। अब सोचने लगे कि हमने वहां पर क्या क्या किया, है ना। तो कुछ बच्चे जैसे गेंद खेल रहे थे, कुछ बच्चे पानी में जा रहे थे, खेल रहे थे, कुछ बच्चे वहां पर क्या कर रहे थे, ये देखो, ये लड़की जो है, ये अपनी बाल्टी और वो ऐसे मिट्टी उठाने के लिए भर भर के वो ला रही थी। और फिर उससे, उस गीली रेत से वो क्या कर रही थी, छोटे छोटे से ऐसे घरौंदे टाइप के घर, किले, गढ़ वो बना रही थी। कुछ बच्चे वहां घूम घूम कर इस तरह से कि रेत में ये कैसे पेड़ लगा है, कै वो सब देख रहा था। लंबे लंबे पेड़ आपने देखे हैं, समुद्र के किनारे नारियल के पेड़ बहुत होते हैं। तो इस तरह से बच्चों ने, सभी बच्चों ने अपना अपना अनुभव टीचर को बताया। टीचर, हमने ये किया, हमने वो देखा, और हमारे तो पैरों के नीचे से भी रेत फिसल रही थी। तो स्पर्श से हमें पता लगा कि हाँ, ये रेत हमारे पैरों से स्पर्श, उन्हें स्पर्श ज्ञान हुआ। तो बच्चों, और वहां पर ना भेलपुरी, पानी पूरी, रगड़ा, ये सब की बहुत अच्छी खुशबू आ रही थी। तो हमने वो, उसको सुगंध लिया, हमें बहुत अच्छा लगा, हमने खाया भी, गोला भी खाया, ठंडा लग रहा था। तो उससे उन्हें ठंडा गरम ये सारी चीज़ों का भी
जानकारी हुई। फिर कुछ बच्चों ने बताया हमने ऊंचे ऊंचे पेड़ देखे, गोल गोल छोटे छोटे पत्थर देखे, शंख शिपी देखी। तो इस तरह से हर बच्चे ने कुछ ना कुछ अलग अलग बताया। क्लास में बहुत सारे बच्चे थे, सबने कुछ अलग अलग अनुभव किया। और इस तरह से कुछ बच्चों ने बताया कि हमने वहाँ पे छोटी छोटी मछलियाँ, सितारा मछली, केकड़ा हमने देखा। तो टीचर ने कहा बहुत अच्छा। फिर टीचर ने एक बच्चे जो शाम कर रहा था कि कुछ उठा रहा था फेंक रहा था, कुछ उठा रहा था फेंक रहा था, तो शाम को खड़ा किया और उससे पूछा कि बेटा आप क्या कर रहे थे वहाँ पर। तो श्याम ने कहा कि टीचर वहाँ पर लहरों के साथ छोटी छोटी मछलियाँ किनारे पर आ रही थी, तो मैं उनको उठा रहा था और पानी में फेंक रहा था। मैं उनको उठा रहा था और फिर पानी में फेंक रहा था। तो बाकी बच्चों ने, कितनी अच्छी जगह हम खेलने के लिए गए थे, तुमको क्या मिला वहाँ पर? श्याम ने क्या कहा, मुझे कुछ नहीं मिला, तुमको भी कुछ नहीं मिला, इस दुनिया को कुछ नहीं मिला, पर उस मछली को जीवन मिला। क्योंकि उसने केजी में पहली में ये कविता पढ़ी थी कि मछली जल की रानी है और जीवन उसका पानी है। तो बच्चों, मछली जो है बिना पानी के नहीं रह सकती। अगर वो किनारे पर रह जाएगी, फिर से पानी में नहीं जाएगी, थोड़ी देर बाद वो मर जाएगी। तो उसने उस मछली को, जो भी किनारे छोटी छोटी मछलियां आई थी, उनको जीवन दिया। तो बच्चों, हमने देखा कि उसने अपने अनुभव से कितना अच्छा काम किया किया ना। तो ये कहानी छोटी छोटी जरूर होती है, लेकिन हमें अनुभव से बड़ी बड़ी चीजें सिखाती हैं। और सभी क्लास के बच्चों ने इस बात को माना कि हाँ, श्याम ने बहुत अच्छा काम किया है ना बच्चों। तो फिर टीचर ने भी बताया कि हाँ देखो बच्चों, मुझे तो कुछ बताने की जरूरत ही नहीं, आपको खुद ही पता है कि समुद्र का पानी खारा होता है, उससे हम नमक भी बनाते हैं। समुद्र से हमें शंख सीपी, है ना, जलीय जीव जंतु, उसमें छोटे छोटे प्राणियों से लेकर, जैसे मछली है, तो बड़ी बड़ी शार्क। आप देखो यहाँ पर टीचर के पास ये चित्र है, समुद्र के अंदर ये देखो बड़ी बड़ी शार्क, वेल, सी हॉर्स, ये छोटी छोटी मछलियाँ, ये सब जो समुद्र है, चौपाटी है अंदर, ये सभी क्या है, उनका घर है। तो बच्चों, आपने अपने अनुभव से ये जाना कि बहुत सारी चीजें। अब गपशप, ये टीचर ने क्या किया है क्लास में, गप्पा मारी एक दूसरे से, बच्चों से खुद ने, टीचर ने सहल के बारे में गपशप की। और इस तरह से उन्होंने वो सहल के बारे में बच्चों ने बताया और बहुत सारी जानकारी भी प्राप्त की। अब टीचर को भी बस बताना आसान हो गया कि समुद्र से हमें नमक, शंख सीपी, खनिज तेल, कच्चा तेल, बहुत सारी चीजें हमें मिलती हैं। गोल गोल छोटे छोटे पत्थर, वहाँ की जमीन रेत से भरी होती है। तो आपने देखा समुद्र की गहराई भी बहुत होती है, उस गहराई से ही हम लोग बहुत सारी चीज़ें पाते हैं, जो कि आप बड़ी क्लास में जाएंगे तो जानेंगे। तो बच्चों, आपने देखा कि अभी यही बच्चों को बताते हैं कि समुद्र के पानी से नमक बनाया जाता है या शंख सीपी वहाँ मिलती है, तो वो जल्दी याद नहीं रखते। पर वो खुद वहाँ गए, उन्होंने वो सारी चीज़ों को अनुभव किया, तो उससे उन्हें जल्दी से जानकारी प्राप्त हुई और वो हमेशा के लिए प्राप्त हुई। तो इसी तरह से हम अपने पाठ की तरफ बढ़ते हैं कि कुछ चित्र देखेंगे और उनके बारे में गप्पा मारेंगे, मतलब गपशप करेंगे। आपने भी देखा है और आपको उन्हीं के बारे में बताना है। तो चलिए हम अपने पाठ की तरफ बढ़ते हैं। ओके बच्चों, सभी बच्चे तैयार हैं चित्र देखने के लिए? वेरी गुड। अब टीचर आपको कुछ बता रही हैं। और सभी बच्चे एक एक करके देखेंगे। अब देखो, तो ये बच्चे कहते हैं, ही आहे एक मुलगी आणि हा आहे एक मुलगा. तर आपण आपल्या धडाकडे पाठ 7 चित्रे पाहू आणि गप्पा मारू. तर मुलांनो, हा चित्र कशाचा आहे? हो, हा चित्र आहे बॅट आणि बॉल. मुलं काय करतात? बॅट बॉलनी खेळतात. हा एक क्रिकेट खेळ आहे, त्याचं साहित्य आहे. जर बॅट असेल, बॉल नसेल, तरी क्रिकेट खेळता येणार नाही. आणि बॉल असेल, बॅट नसेल, तरीही क्रिकेट खेळता आपल्याला येणार नाही. आणि म्हणून आपल्याला बॅट बॉल हा खेळ, हे साहित्य क्रिकेटसाठी खूप आवश्यक आहे. मुलांनो, मुलांचा हा खूप आवडता खेळ आहे. मुले खूप खेळतात, मुली पण खेळतात, पण मुलांचा हा खूप आवडता खेळ आहे. तर आता हे बघा, हे काय आहे?
बाहुली. अगदी बरोबर. बाहुली म्हणजे काय? तर एक छोटी डॉल असते. ती डॉल आपल्यासारखीच दिसते, आहे ना? छोट्या मुलींसारखी, मुलांसारखी ही छोटी डॉल असते. मुली काय करतात ह्याचं नट्टा-थट्टा करतात, आहे ना? सगळे आपल्यासारखे हात, पाय, डोळे, केस, कपडे सगळे आहेत. पण ही काय मुलगी सजीव आहे का निर्जीव बाहुली? सांगा बरं. बरोबर. ही काय आहे? ही निर्जीव आहे. हिच्यात प्राण नसतात. कारण ही आपल्यासारखी पाणी पित नाही, जेवत नाही, आहे ना, श्वास घेत नाही, म्हणून ही निर्जीव आहे. ही एक खेळणी आहे. आणि बाहुलीचा खेळ ह्या मुली खूप खेळतात. मुलींचा हा आवडता खेळ आहे. बरं, इथे बघा मुलांनो, दोन चित्र आहेत तुम्हाला. पहिले चित्र कोणते आहे? पतंगाचा आहे, बरोबर. आणि दुसरे चित्र भोराचा आहे, बरोबर. तर खेळ हे आपण कशाने खेळतो? दोरीने, बरोबर. मग त्याच्यात फरक काय? सांगा बरं. हो, बरोबर. पतंग आपण दोरी किंवा मांज्याने आकाशात उडवतो आणि भोरा दोरीने गुंडाळून जमिनीवर फिरवतात. तर तुम्हाला फरक समजला नाही ते? फरक तर आहे ना. पतंग ही आकाशात उडते आणि भोरा हा जमिनीवर आपण नाचवतो, फिरवतो. तर पतंग वर उंच आकाशात उडते आणि भोरा जमिनीवर आपण खेळतो. आहे की नाही? हा, आता हे बघा, हे पण मुलांना माहितीच आहे. हा खेळ आहे लगोरीचा. लगोरी आणि रिंग. लगोरी तर मुलांना आता हा खेळ खूप माहितीच आहे. मुलांनी ह्याची चित्र पण बघितली आणि मुलं खेळतात सुद्धा. हे मुलं मुली सर्व खेळतात. आणि हे दुसरे चित्र काय आहे? रिंग. हे रिंग आपण पास पास करत खेळतो. म्हणजे अशी एकमेकांकडे आपण थ्रो करतो आणि त्या प्रकारे असा हा रिंगचा. तुम्ही आता आधीच एक डिश बघितली होती ना, फ्लाइंग डिश, गोल अशी. ती वरवर आपण जशी बॉल सारखं खेळतो ना, बॉल आपण फेकतो, झेलतो, म्हणजे थ्रो करतो, कॅच करतो, असंच आपण हे रिंग सुद्धा करतो. आणि रिंग हा पण एक खूप चांगला खेळ आहे मुलांना. ह्याला म्हणजे रिंगाने आपल्याला काय होते, एखादी वस्तू पटकन झेलायची सवय होते, आहे ना? एखादी वस्तू पडत असेल आणि आपण ती ती खाली न पडू देता ती पटकन हातात झेल, हाथ में झेलना मतलब पकड़ लेना, है ना? तो ये देखो बच्चों, चलिए हम अगले चित्र की तरफ चलते हैं. आपला हे चित्र आहे विटी आणि दांडू आणि चेंडू. मुलांना हे पण माहिती आहे. विटी दांडू म्हणजे काय? तर हे क्रिकेट सारखंच खेळ आहे आणि हा गावाकडे खूप प्रसिद्ध खेळ आहे. चेंडू हा खेळ पण मुलांना खूप आवडतो. चेंडूने आपण बॉल फेकणे, झेलणे, कॅच करणे असे विविध खेळ आपण खेळतो. चला आता आपण पुढे बघूया. हां, आता हे बघा. इथे दोन चित्र आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा आहे त्याच्यात. मुलगी काय करत आहे? मुलगी छोटी कार चालवत आहे. पण ती कार कुठे चालवते मुलांनो? हो, बरोबर. ही मुलगी कार वर खाली रोडवरती म्हणजे जमिनीवर चालवत आहे. कारण फोर व्हीलर म्हणजे असतात ना गाड्या, हे जमिनीवर चालतात. तर पाण्याची बोट, जहाज हे कुठे चालतात? पाण्यात. आणि मुलगा विमान कुठे उडवत आहे? हो, त्याला माहिती आहे. कारण हे मुलांनी चित्र बघितले आहे, की विमान हा आकाशमार्गाने एका स्थळापासून दुसऱ्या स्थळापर्यंत जातो. हे सर्व मुलं सुद्धा बघतात. हे अनुभव त्यांना आहे, की आपण कोणत्या खेळणीने कशाप्रकारे खेळतो, आहे ना? तर हे बघा, ही आहे आपली चित्र शेवटी दोरी. आपण बघितलं आपल्या पाठामध्ये 11 चित्र होती. 11 चित्रांबद्दल आपण माहिती घेतली. आता ही आहे दोरी. ह्या दोरीने आपण काय करतो? दोरीवरच्या उड्या खेळतो. मुलांना मुलींना कोणीही त्यांना दोरीवरच्या उड्या खूप आवडतात. ते खेळ म्हणून खेळतात. पण मोठी माणसं दोरीवरच्या उड्या व्यायाम म्हणून ते खेळतात. त्यांना त्यांची ती एक्सरसाइज करायची असते म्हणून ते मुलं तशी ते लोकं खेळतात. आता मुलांनो, हे बघा, पुढे काही चित्र तुमच्यासाठी आहेत. तुम्ही हे घरात बघता. हे आहे कप. कपने काय करतो आपण? हां, कपने आपण गरम पदार्थ वगैरे असे
पितो. म्हणजे चहा, दूध, कॉफी गरम पितो. कप हा तुमच्याकडे बघितलाय तुम्ही का कप कसा कोणत्या मातीचा बनवलेला असतो? हा, चिनी मातीचा. चिनी माती ही पटकन गरम होत नाही. आणि कपाला तुम्ही व्यवस्थित बघा तर एक कान पण आहे, हो ना? आणि आपण कपाबरोबर काय आहे, एक बशी आहे. आपल्याला गरम गरम पिता येत नाही, त्यामुळे आपण काय करतो, त्या बशीत आपण दूध चहा अशी ओतून ती थंड करून आपण पितो. तर कप आणि बशी ही अशी दोघांची काय झाली, जोडी झाली. हे बघा, तुम्ही वर्गात तुमच्या बाईंच्या टेबलावर तिथे बघता, मुलं बाकावर बसतात, तर बाई खुर्चीवर बसतात आणि बाई आपलं साहित्य, सामान सगळं कुठे ठेवतात? तर टेबलावरती ठेवतात. तर खुर्ची आणि टेबल, मेज हे काय आहे? हे पण एक जोडशब्द आहे. म्हणजे जोडीने आपण असं ह्याला म्हणू शकतो. आता हे पण बघा, हे चित्र पण तुमच्या घरात आहे, म्हणजे ही वस्तू पण तुमच्या घरात आहे. हे चित्र बघून मुलांना आठवण झाली असेल की आमच्या घरात पण आहे. हे आहे कुलूप, ज्याला तुम्ही म्हणता आप ताला बोलते हैं. आणि चाबी, आपने ताला लगा दिया और चाबी खो गई तो ताला खोलना मुश्किल है, ताला हमको तोड़ना पड़ता है. और ऐसा भी नहीं कि हम दूसरे ताले की चाबी उसमें लगा सकते हैं, नहीं, उसकी अपनी एक जोडी होती है. तर कुलूप आणि चाबी, हे बघा, हे असं एक जोडी शब्द आहे. हे बघा, आता हे काय आहे? हा आहे आरशा आणि कंगवा, जिसको आप बोलते कंघी, फणी. तर आपण आरशात आपला चेहरा बघतो आणि फणीने आपले केस विंचरतो. केस विंचरतो, हमारे बाल संवारते हैं. तो बच्चों, आपने देखा ये सारी चीज़ें बच्चे करते हैं, है ना? पर सिर्फ उन्हें बताने की ज़रूरत है. और आप सबने देखा कि मराठी में हम इन्हें कैसे बोलते हैं, ठीक है? तो मराठी के शब्द आपको याद रखना है की आईना, आईना म्हणजे मराठीत आपण आरशा असा शब्द म्हणतो. कंगवा, कंगवा हिंदी में कंघी, कंगवा किंवा फणी असंही शब्द आपण म्हणतो. तर चला बघा मुलांनो, अरे वा, आता हे बघा, ह्या चित्रात तुम्हाला काय दिसते? मला तर काय साहित्य इथे दिसतंय थोडंसं. हे तुम्हाला काय दिसतंय? हे काय आहे सध्या? हेच मुलांकडे खूप असतं, मुलांमुलींकडे, पण ते काय बाहेर जाऊ शकत नाही. हे आहे दांडिया. अगदी बरोबर. आता आपल्याकडे नवरात्रीचा सण चालू आहे आणि आपण दसऱ्याचा जवळ आहोत. तर हे आपलं विजयपान आहे आणि हे फुलांनी आपण तेव्हा खूप सजावट करतो. तुमच्यासारखी छोटी छोटी मुलं हे बघा कसे दांडियाचा खेळ खेळत आहेत, है ना? त्यांनी आपली फोटो काढून टीचरला पाठवली आहे. तर मुलांनो, इथे तुम्ही सर्व चित्रापासून बरीचशी माहिती घेतली आहे. तर आपण इथे काय करणार आहोत, शब्द पहा आणि सारखा शब्दांच्या जोड्या जुळव. आपल्याला इथे काय करायचं आहे, हे शब्द दिले आहेत आपल्याला इथे, ठीक आहे? तर इथे तुम्हाला काय करायचं आहे की जोड्या लावायच्या आहेत. जोड्या कशा लावणार आपण? तर बाहुली, कढई, रिंग, विमान, बॉल असे शब्द इथे दिले आहेत. तर आपण काय करणार, ते एकमेकाला समान शब्दाने, समान शब्द आहेत ना, म्हणून आपण समान शब्दाने ती जोडी लावणार. तर बाहुलीला बाहुलीची जोडी, कढईला कढईच्या शब्दाने जोडू, रिंगाला रिंगाच्या शब्दाने जोडू, विमानाला विमानाच्या शब्दाने जोडू, हो की नाही? चला, तर आपलं हे शेवटचं एक राहिलं होतं, बॉल. तर आपण बॉलला हे असं बॉल म्हणून असं जोडू, हो की नाही? हां. चला पुढे बघूया. इथे पण आपल्याला चित्र दिले आहेत आणि काही शब्द दिले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, चित्र आणि शब्दांची जोडी लावायची आहे. हो, चला तर हे पण करूया आपण मुलांना. आता इथे बघा, चेंडू. चेंडू म्हणजे काय? हां, बरोबर बेटा. चेंडू म्हणजे बॉल आपली. तर आपण हे असं त्याला जोडी लावणार. आता पतंग. पतंग तर हिंदी मराठीत एकच आहे वर्ड, हो की नाही? हे भोरा आणि ही आहे रिंग. तर मुलांनी चित्रांची आणि शब्दांची जोडी सुद्धा लावायला ते शिकलेत. चला बघा मुलांनो, इथे तुमच्यासाठी टीचरनी मध्ये मध्ये तुम्हाला विचारलं होतं की आपण काय कसं करतो. तर हे बघा, इथे आपल्यासाठी काही शब्द आहेत. ते शब्द कसे आहेत ते तुम्ही बघा. हे बघा,
पहिला शब्द एक होता मुलगा आणि उलट अर्थी शब्द. उलट अर्थी शब्द म्हणजे काय? तर विरुद्धार्थी शब्द. टीचर ने म्हणाले आत ये, बाहर जा, है ना? आप जैसे हिंदी में बोलते हैं ना कि अंदर, बाहर, बायां, दायां, आओ, जाओ, मतलब एक दूसरे का उल्टा शब्द बोलते हैं. तो इसी तरह से मराठी में भी ये है उलट अर्थी शब्द. मुलगा, मुलगी, मतलब लड़का, लड़की. ठीक है. और हाँ, दिवस आणि रात्र. दिवस म्हणजे दिन, रात्र रात. हरणे मतलब हारना, जिंकणे, जीतना. तो बच्चे जब खेल खेलते हैं तो उसमें हार जीत तो होती है, लेकिन आपको टीचर ने क्या बताया है कि हमें खेल को खेल की तरह खेलना है. हमें उसमें रोना गाना हार जीत के लिए नहीं लढना है. वर, वर म्हणजे ऊपर. जसं विमान वर आकाशात उडतो, है ना? पतंग वर उडते, पक्षी वर आकाशात उडतात. खाली, खाली कार चालते, भोवरा आपण खाली नाचवतो, हो ना? चला, तर आपण पुढे बघूया थोडेसे अजून शब्द. हां, इथे बघा. इथे पण सजीव आणि निर्जीव, है ना? तर आपण सजीव आणि निर्जीव. तर मुलांना बाहुली कशी होती? निर्जीव. आणि आपण कसे आहात? सजीव. सजीव आणि निर्जीवची ओळख कशी करावी? तर त्यांना ते श्वास घेतात, मतलब वो सांस लेते हैं, खाना खाते हैं, पानी पीते हैं, उन्हें तकलीफ होती है, कुछ होता है. लेकिन हमारी बाहुली हो या पत्थर है, पहाड़ है, इन्हें कुछ होता है क्या? बेंच, टेबल, तो ये निर्जीव है. सजीव जो बढ़ते हैं, जिनमें वृद्धि होती है, वो सजीव होते हैं. जैसे आप हैं, हम हैं, है ना? पेड़ पौधे हैं, पशु पक्षी हैं, जानवर हैं, ये सब क्या है? सजीव. तर मुलांनो, सजीव आणि निर्जीव समजलं ना तुम्हाला? सजीव ज्यांच्यामध्ये जीवन असतं आणि निर्जीव ते अशी त्यांच्यात जीवन नसतं. त्यांची कशी ती तोडफोड केली त्यांना काही त्रास होत नाही. तर पुढे, पुढे मतलब आगे जाना, मागे, पीछे. बच्चे हैं ना, लहरों के साथ बच्चे थोडा थोडा आगे जा रहे थे, पुढे जात होते. आणि जशी काय लाट आली तर तशी ती मुलं मागे धावत यायची, वो पीछे दौडकर आते थे. तसंच काळा आणि पांढरा. काळा म्हणजे ब्लॅक कलर, काळा रंग. पांढरा तर गोरा रंग. इकडे तिकडे. बाई म्हणाले ना, टीचर म्हणाले होते ना, मुलांनो जास्त लांब कुठे जाऊ नका इकडे तिकडे फिरायला. इकडे मतलब यही आसपास ही रहना. इकडे इधर, तिकडे उधर. चलिए, और हमारे लिए है 2 शब्द और है बच्चों. आत आणि बाहेर, बाहर. बाहेर आहे शब्द हा मुलांनो तसा. हे बघा, इथे हे बाहेर शब्द पाहिजे. हाँ, बाहर तो हम हिंदी में बोलते हैं, है ना? हाँ, आत म्हणजे इन आणि बाहेर. सोपे, कठीण. तर सोपे काय असतं? आपण स्वतः अनुभवलेली वस्तू ती सोपी असते. कठीण काय असतं? फक्त वाचून वाचून करणे ही जरा आपल्याला कठीण जाते. पण जेव्हा स्वतः आपण अनुभवतो, स्वतः आपण वाचतो, स्वतः ऐकतो, तर ती वस्तू आपल्याला सोपी वाटते. हो की नाही मुलांनो? चला, तर आपण पुढे आता बघूया. मुलांनो, तुम्ही ते सर्व बघितलं ना? आता बघा, थोडंसं मला एक अजून सांगायचं आहे, ते दाखवते. तुम्ही आपला धडा पूर्ण व्यवस्थित बघितला आहे ना? हां. आता आपण काय करायचं आहे की आपल्याला चॅनल आपला काय करायचा आहे? लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायचं आहे. हो की नाही? हां, BMC एड्यू तुम्ही लिहिलं की तुम्हाला ते समजून येईल.